वेलकम एव्हरीवन। 5 मार्च 2026चे करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी आपण बघणार आहोत। भारताच्या संरक्षण मंत्रालयाने 5083 कोटी रुपयाचे 2 करार केले आहेत। एक ALHMK-3 ध्रुव हेलिकॉप्टर आणि दुसरा म्हणजे VL स्टील एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम। या 2 करारांचा समावेश यामध्ये आहे। ALHMK-3 ध्रुव हेलिकॉप्टर हे बनवणार आहे HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि याचा वापर हिंदुस्तान कोस्ट गार्ड करणार आहेत। व्ही स्टील मिसाईल वापरणार आहे इंडियन नेव्ही। हा करार बाय इंडिया IDDM या कॅटेगरी अंतर्गत करण्यात आलेला आहे। मग IDDM म्हणजे काय? इंडिजिनस डिझाइन डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग असा याचा लॉंग फॉर्म होतो। नेक्स्ट पॉईंट, भारतामध्ये एक जागतिक परिषद घेण्यात आली होती, तर ती कोणती? ना डायलॉग्यू। ही परिषद 5 ते 7 मार्च या काळामध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेचा उद्देश काय आहे? भूराजनीतिक म्हणजे जिओपॉलिटिक्स आणि जागतिक धोरण म्हणजे ग्लोबल पॉलिसी यावर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेचं थीम काय आहे? समग्र असर्शन अकोमोडेशन अँड ॲडव्हान्समेंट। या परिषदेमध्ये राजकीय नेते, धोरणतज्ञ आणि सुरक्षा विश्लेषक सहभागी होते। या परिषदेचे आयोजन कोणी केले आहे? ऑब्झर्व रिसर्च फाउंडेशन आणि भारताचे परराष्ट्र मंत्रालय। नेक्स्ट पॉईंट, भारत आणि कॅनडामध्ये एक युरेनियम करार झालेला आहे। हा करार 10 वर्षासाठी झालेला आहे। हा करार $1.9 बिलियन। या करारामुळे भारतातील जे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आहे त्यांना इंधनाचा पुरवठा वाढणार आहे। नेक्स्ट पॉईंट, आरोग्य क्षेत्रातील खूप महत्त्वाचा अहवाल सादर झाला आहे। मग तो अहवाल कोणता? वर्ल्ड ओबेसिटी ॲटलास 2026 हा आहे। या अहवालानुसार भारत देश बालस्थूलतेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। मग यामागे कारण काय आहे? जंक फूड कन्झ्युम करणे, लेस फिजिकल ॲक्टिव्हिटी, अर्बन लाईफस्टाईल म्हणजे शहरी जीवन। नेक्स्ट पॉईंट, भारतामध्ये सेमीकंडक्टर उद्योग वाढवण्यासाठी भारताने इन्व्हेस्टमेंट केली आहे। विशेषतः गुजरात या राज्यामध्ये जवळजवळ 16,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट करण्याची तरतूद आहे। यामुळे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग वाढेल, रोजगार वाढतील आणि भारतीय टेक इकॉनॉमी मजबूत होईल। डेली करंट अफेअरसाठी आपल्या संकेत सर एक्सप्लेन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।